सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतं आणि धमाल होती सुरू. तो आपला आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जोन्स फू बाय फू. हा फू. जब 50 कोस दूर कुठल्या गावामध्ये रात्री पोरग झोपतं, त्याची आई म्हणते मेल्या मुर्द्या उठ, स्मिथ अँड जोन्स फू बाय फू सुरू होणार आहे. लवकर फुटेल लय खाल्ला. चल चल लवकर प्रोग्राम चालू कर. चल. असं होतं, सगळे सरप्राईजच घालून टाकले या नालायकानं. अहो एवढं चांगलं मी कपडे घालून आलोय, मला काळं कुत्रू सुद्धा घाबरत नाही हो इथं. पण असं त्यात माझ्यावर सगळे हसत असतात म्हणून म्हटलं हसत राहा आणि हसवत राहा, कारण तुम्हाला आम्ही हसवण्यासाठीच आलोय. चला तर सुरुवात करूयात मग या धमाल हास्य यात्रेला. आणि त्याआधी स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि निर्मिताई सावंत. कालच्या एपिसोडमध्ये आपल्या 4 धमाल जोड्यांनी जी मजा केलेली आहे ती आपण पाहिलेली आहे. वाईल्ड कार्डने एंटर झालेले संदीप आणि स्वाती यांनीही आपल्याला खूप खूप हसवलंय. आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपल्याला 4 जोड्या तयार आहेत खूप खूप हसवण्यासाठी. एपिसोडच्या शेवटी आहे एलिमिनेशन, त्यामुळे सगळ्यांनाच आहे थोडं थोडं टेन्शन. सगळ्यांचंच टेन्शन रिलॅक्स करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला. एपिसोडच्या सुरुवातीलाच येतो एक कोकणी माणूस ज्यानं सुरू केली आहे मालवणी एअरलाइन्स. बघूया त्याच्या विमानात कोण कोण बसतंय. येते आपली पहिली जोडी दिगंबर आणि आरती. अटेन्शन प्लीज. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या मालवणी आप्पा एअरलाइन्स मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. 36-24-36 वेंगुर्ला कणकवली ही फ्लाईट आप्पांच्या 4थ्या बांध्यावरून सोडण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी पटापट चढावे, अन्यथा स्टँडिंगने जावं लागेल. आणखीन एक महत्वाची सूचना आहे, प्रवाशांनी आपापली बुडं आपापल्याच खुर्चीवर टेकावे ही नम्र विनंती. अरे ह्या प्रवाशांच्या तोंडात शिरा पडली त्यांच्या हौशी खाल्यान कोल्यान. तो शिव्या काय देतायत? प्रवासी आहेत, विमानात बसायला आलेत. होय होय बसा का चिले. तर बघा विशाखा सुभेदार 25 फणस घेऊन बसला. हाय काय वटा सावित्री हा. तो भांडेकर बघ, अगो चिखलातलो आणि शनातलो पाय माझ्या सीटवर ठेवता माहित आहे. आणि ह्या काय बाबू तू टमरेल घेऊन दिला. अरे तू काय विमानात टमरेल घेऊन बसतालास. चल टमरेल बाहेर टाकून दी. आप्पा अगो ह्या तर काहीच नाही. विमानाचा तिकीट मिळाला नाही तर विमान कसा सोडत असता बघताय. असा सांगा अनिल गवस पुढच्या चाकाखाली आडवं रवलो बघलं. अगो काय काय लोक तर अर्ध्या तिकिटात येऊका म्हणून टप्पार चढान बसले. आता काय करू सांग. मी साधो मालवणी माणूस, ह्यांच्यासाठी मी सेवा चालू केले ना. ह्यांका त्याची कदर नको गो. आप्पा लोक म्हणतात तुमचं विमान उडणारच नाही. शिरा पडली त्यांच्या तोंडाती. त्यांका कोणाचा भला बघवत नाही ना. त्या म्हणतात ना जातीक जात नसाय आणि आळवात बसलो त्या साय. आप्पा जाऊ द्या ना, मी आहे ना तुमची एअर हॉस्टेल. हॉस्टेल होय गो होय, तू माझा हॉस्टेलच असस गो. बघलास मंडळी, ही हवा भरलेली माझी सुंदरी म्हणजे हवाई सुंदरी. पहिला एसटीत कंट्रोलर होता, आता हवाई सुंदरी हा. रोज सकाळी शहराचो भात आणि मासे खाणारी माझी कोकण कन्या आहे. सूचना दी. प्रवाशांना सूचना आहे, कृपया त्यांनी सुट्टे पैसे काढून ठेवावे आणि खिडकीतून बाहेर डोकवू नये. डोकं अगो तुझ्या औषध खाल्यान कोल्यान. अगो खिडकीतून डोक्या बाहेर कशा काढतले. खिडकी ऑलरेडी बंद असतात. आणि सुट्ट्या पैशांचा काय तू काय एसटीत असे का. आपण विमानात असो ना, मग विमानात असल्यासारख्या वाघ. विमान उडण्याची वेळ झालेली आहे, कृपया सगळ्यांनी आपापले पट्टे आवळून घ्यावे. ओ गणेश लेवडेकर, ओ पॅन्टीचो काय पट्टो आवडतास. बाजूचो पट्टो आवळा. ओ त्या मानसीचो नाही तुमचो आवळा. हे विमान वेंगुर्ला ते कणकवली याच्या मध्ये कुठेही थांबणार नाही. आणि ज्यांच्या मध्ये उतरायचं असत त्यांच्यासाठी आम्ही विमानातून खाली असे शिडी सोडलेले आहेत, त्याच्यावरसून उतरायचं आणि आपल्या घराकडे जायचं. आप्पा खाली पडून मेले तर. होय गो होय, जर कोण मेलो ना तर त्याचे तिकिटाचे पैसे आपण परत द्यायचे ना. लक्षात ठेवायचा. हो बस आता उठा ना, विमान उडवू नको. विमान उडवची वेळ झाली ना. पायलट इले हो सरळ इले का लटपटत इले. आप्पा
आप्पा आज घेतली नाही बोलले. होय ना. प्रवाशांसाठी अजून एक बारीकशी सूचना असा. समजा विमान उडताना आता जर डगमगला तर टेन्शन घेऊ नको. कसा वेंगुर्ला डेपोचा तोरस्कार जो आहे ना तो आमचो पायलट हा. ते का घेतल्याशिवाय डेरिंगच येणार नाही ना. जशी जशी त्याची उतरता तसा विमानाचा सरळ हवेत चालता. विमान उडवूया ना. विमान उडवा. तू असं मध्ये उभे राह. तू बाजू गेले तर विमान का लांटाला ना. असं चल 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 विमान उडायचं. 1 2 3. आप्पा पोटात गोळा. आप्पा गोळा पोटात. आप्पा बघला. कसला बघला पोटात आला गोळा. चल सूचना दी सूचना दी. आमचं विमान हवेत लँड झालेला आहे. तुझ्या बापाशीन हवेत लँड केलं विमान. चल पुढच्या सूचना दी. हा आपापले पट्टे काढू शकता. समज पट्टे ए पोरांनो गोंधळ घालायचं नाही. तुमच्यासाठी शेंगदाण्याचे लाडू खटखटे लाडू आणि खाजा आणला ना पोटभर खाऊन घ्या. एक्स्ट्रा चार्ज लागायचो ना. सर तुमच्यासाठी सोलकडी. शाबास. मॅडम तुमच्यासाठी भाताची पेज. अरे वा. आमच्याकडे नारळ पाणी सुद्धा मिळतं. शाबास. आमच्याकडे सगळा. आणि तू एअर होस्टेस असस ना मग असं हसत मुखान सगळी कामं करत राहायचा. करते ना आप्पा सगळी कामं करते. एक महत्वाचं काम राहिलं आप्पा. काम राहुला शिकावर. अगो बंदूक किती काढलास आप्पा. जादा हुशारी केली ना गोळ्या डायरेक्ट कपाळात जातील. मी हे विमान जॅक केलंय. अगो जॅक आहे नाही गो हायजॅक म्हणतात ना. मी बोलते ना आप्पा जॅक आहे तर हे झॅक आहे. नाही पण हे झॅक आहे ते कशासाठी हाय आप्पा. आम्हाला स्वतंत्र मालवणी स्थान पाहिजे. बघलास मंडळी एक मालवणी माणूस दुसऱ्या मालवणी माणसाच्या डोक्यावर बंदूक लावून म्हणता स्वतंत्र मालवणी स्थान पाहिजे. आप्पा आप्पा काय तर आजवर आमच्यावर जाम अन्याय झालाय आप्पा. बरोबर. आमच्यावर कुणी म्हणजे कुणी लक्ष दिलं नाही. सगळ्यांनी आम्हाला फसवलं आप्पा. बरोबर. कोकणचा कॅलिफोर्निया झालाच नाही आप्पा. अगं फेका हो कॅलिफोर्निया. आपण आपल्या काकणात इतक्या सुंदर बनवूया ना त्याच्या समोर कॅलिफोर्निया झक मारीत. गंडावू नका. गंडावू नका आप्पा. नाही 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 तू का सांगताय वेगळेपणाचे वाद हाडून काही एक साध्य होणार नाही गो. अगो कोकणासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासाठी कोकण नसत तर त्याचा काय अर्थ हा. तुम्हाला ना काय का जादा हुशारी करू नका. अगो मी आत्मघातकी बाई आहे. नाही खरं बोललास तू. अगो ह्या महाराष्ट्रातलो प्रत्येक मराठी माणूस आत्मघातकी आहे. तुका माहित आहे म्हणजे असे वाद काढता ना पुढे पुढे. तू आमच्या फूच्या टीम मध्ये तुका दाखवता एकत्रपणा म्हणजे काय असतात तुका बघूचा. चल ये माझ्या बरोबर ये. अगो कुठे चाललात म्हणजे हो बघ हो रत्नागिरीचं वैभव वांगले. हो बघ जुन्नरचं रमेश वाणी. हो पुण्याचं डॉक्टर निलेश साबळे आणि तो लालबाग परळचं गणेश रेवडेकर. अगो मी मालवणचो निर्मितीताई मालवणची स्वप्नील जोशी गिरगावचो. वेगवेगळ्या भागातले लोक हे एकत्र येऊन ह्या फूचा विमान उंच उडवण्याचा प्रयत्न करतातच ना. आता आम्ही जर आपापसात वेगळेपणावर भांडत राहिलो तर ह्या विमान वरती जाऊच्या आधीच कोसळताला का नाही. मी तर म्हणतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसानं फू हे कार्यक्रम जर बघल्या ना तर खऱ्या अर्थान संयुक्त महाराष्ट्र असल्यासारख्या वाटतात. आणि संपूर्ण महाराष्ट्र खदखदात असतात माझी गॅरंटी हा. काय झाला चुकलं माझं. औशी खवर नाका वाटलं हसून गोळी थै जाता की का. तुझा चुकला ना मग त्या परीक्षकांका सांग ना. चुकलं माझं. अगो गोळी मारून कसं सांगतील हँडसअप केलं नाही खाली करून सांग ना. चुकलं माझं. चुकता तो माणूस मोठ्या मनान माफ करा आणि इतके भरपूर आमका मार्क द्या. धमाल एअरलाइन्स बरं का. बघूयात तुमचा हा हवाई परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. मला असं वाटलं की तुमचं हे कॉमेडीचं विमान कधीच लँड होऊ नये. मला खूप मजा येत होती. अप्रतिम. वा निर्मितीताई. दिगंबर आरती आवडलं मला तुमचा ऍक्ट. दोघांनी मिळून आता जे सादर केलं ते खूप छान होतं. वा खूप चांगल्या कमेंट्स मिळालेल्या आहेत. आता बघूयात गुण किती मिळाले. मी या मालवणी फ्लाईटाक देतय 9 गुण. 9 गुण. निर्मितीताईंचे गुण कळणार आहेत आपल्याला एपिसोडच्या शेवटी. तेव्हा तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.